आम्ही म्हणजे तुम्ही आम्ही सारे जना पोट आहे तोंड आहे जीव आहे सोस आहे चमचमीत गाड्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये एकमेका शिकवित नवे काही बनवावे किती किती चोचले ते जिभेचे हे पुरवावे छान छान देशी विदेशी पदार्थ जाणून घ्यावे चुकता चुकता करता करता खावे अन खिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये। नमस्कार, रामदेव स्ट्रॉंग हिंग प्रस्तुत आम्ही सारे खवय्ये दिल दोस्ती और पेट पूजाच्या आजच्या भागात मी संकर्षण तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। कितीही आणि कोणत्याही मोठ्या माणसाला विचारलं की तुमचा सगळ्यात आयुष्यातला लाडका काळ कोणता किंवा आठवणीतला, तर ते म्हणतील अरे मी जेव्हा कॉलेजमध्ये होतो ना ते दिवस मात्र मी विसरूच शकत नाही। तसंच माझ्याही बाबतीत होतं, म्हणून मी आज ठरवलं की आजचा दिवस मी तुमच्यासोबत एन्जॉय करणार कॉलेजमध्ये, आणि तेवढ्याकरता मी आलो चेंबूरच्या विवेकानंद पॉलिटेक्निक कॉलेजला। आता इथल्या मुलांशी ग्रुपशी मी छान गप्पा मारणारे, धमाल करणारे आणि त्यांच्याचकडनं पाहणारे नवीन रेसिपी तुमच्यासाठी सुद्धा। चला मग जाऊयात, गप्पा मारूयात आणि मस्त पाहूयात रेसिपी सुद्धा। चला, आजच्या आपल्या भागात आपण आहोत चेंबूर पूर्व भागातल्या विवेकानंद पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये आणि त्या कॉलेजचा हा सगळा ग्रुप आपल्यासोबत आहे। तुमच्या सगळ्यांचं आजच्या भागात खूप मनापासून स्वागत। नमस्कार। नमस्कार। काय तुमचं नाव? तुमच्यापासून माझं नाव श्वेता जोगळेकर। मी लास्ट इयर डिप्लोमाला आहे इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स। बरं, आणि तुमचे क्लासमेट यांच्यापैकी कोण आहेत एका वर्गात? अथर्व रांगणेकर आणि पवन हेबली। तुम्ही तिघ जण एका वर्गात आहात? हो। तुमचं काय नाव? नुपूर जाधवानी। नुपूर जाधवानी। हां। काय शिक्षण घेता तुम्ही इथे? इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन। अच्छा, बरं। आणि तुमचे आता सगळ्यात तुमचा बेस्ट फ्रेंड कोण आहे? सिमरन आणि अनुश्री। सिमरन कोण आहेत? काय तुमचं नाव संपूर्ण? सिमरन शरीफानी। बरं, आणि तुम्ही काय शिकता इथे? मी फायनल इयर इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन मध्ये। बरं, तुम्ही सगळेजण या कॉलेजला आहात, लहानपणापासून तुम्ही फ्रेंड्स आहात का इथे आल्यावर तुमची मैत्री झाली? इथे आल्यावर आमची सगळ्यांची मैत्री झाली। बरं, आणि तुम्ही राहता कुठे? मी मुलुंडला राहता। बरं, तुम्ही सगळ्यांनी आधीपासून ठरवलं होतं की तुम्हाला पॉलिटेक्निक किंवा इंजिनिअरिंगच करायचंय? हो नाही नेमकं काय? तुम्ही सांगा, तुमचं काय नाव आहे? माझं नाव मितेश पटेल आहे आणि माझ्या ॲक्च्युली मी ठरवलं नव्हतं आधीपासून की मला डिप्लोमाच करायचा आहे। मला 11-12 करायचा होता, कॉलेज लाईफ एन्जॉय करायची होती, पण आता इथे नाही केली एन्जॉय? सर मला डिप्लोमा काय आहे ते हेच कळलं, म्हणजे माहीत नव्हता, तर पप्पानी फॉर्म भरला आणि इकडे आलो डायरेक्ट। बरं, मग इकडे आल्यावर एन्जॉय करू दिलं की नाही? हा, खूप एन्जॉय केले। फॉर एक्झाम्पल काय एन्जॉयमेंट तुम्ही? बंक मारलो आम्ही, म्हणजे स्ट्रिक असून सुद्धा कॉलेजमध्ये आम्ही बंक मारलो, असं काय नाही तरी सुद्धा। बंक मारून जायचं कुठे मग? खूप जागी गेलो, जसे की बँड स्टँड, कार्टर्स, म्हणजे मोस्टली आयव्हीच्या नंतर। अच्छा, असं कॉलेज सोडून नाही। तुमचा काहीतरी वेगळा एक्सपिरियन्स आहे या सगळ्या ह्याच्यात। काय नाव तुमचं? माझं नाव पवन हेबळी। बरं, आणि आम्ही आयव्ही नंतर बेसिकली मोस्टली सगळीकडे फिरायला जातो, असं मित्रमैत्रिणी वगैरे आम्ही फिरायला जातो। तर तिथे गेल्यानंतर तिथे मित्रांबरोबर थोडी मजा, किंवा तिथे काही कपल्स असतात त्यांच्याबरोबर थोडी त्यांच्यावर काहीतरी त्यांच्यावर टीजिंग किंवा त्यांना त्रास देणे वगैरे, किंवा त्यांच्याकडे बघून कमेंट्स करणे, असं अशा सगळ्या गोष्टी आमच्या मारतील बिरतील एकंदर म्हणजे सगळे असे मित्र वगैरे मिळून मजा चाललेली असते आमची, मजा चाललेली असते। हो। बर, पण मग तुम्हाला आता एकत्रित सगळ्यांना जाऊन कुठे असं बाहेर खायला प्यायला आवडतं की नाही? हो, नक्कीच। काय तुमची सगळ्यांची आवडती डिश आहे? अशी सगळ्यांची आवडती एकच डिश नाही, पण सगळ्यांना वेगवेगळं आवडतं। तुमचं काय आवडतंय मग? मला पावभाजी आवडते। पावभाजी आवडते। आणि अथर्वराव तुम्हाला? मला ॲक्च्युली असं नॉनव्हेज वगैरे खूप खायला आवडतं, खास करून असं भरलेलं पापलेट वगैरे असं करून खूप खायला आवडतं, चटपटीत चुरमुरीत असं खायला खूप आवडतं। बरं, तुम्ही काहीच बोलत नाही, तुमचं काय नाव? मी तुमच्याशी बोललो नाही। माझं नाव गायत्री उगले। बरं, तुम्हाला पहिल्यापासून इंजिनिअरिंगच करायचं होतं? हो। बरं, आता मला सगळे मिळून तुम्ही असं सांगा की आपण जर जगात कुणालाही विचारलं की तुमच्या आयुष्यातला आवडता काळ कुठला, तर ते म्हणतात यार आम्ही जेव्हा कॉलेजला होतो ना जाम मज्जा यायची। तर त्या फेजमध्ये आता तुम्ही आहात, हो की नाही? काय तुमची एन्जॉयमेंट, तुम्ही कसं एन्जॉय करता? तुम्ही कुठे एकत्र जाता किंवा कसा एकमेकांना त्रास देता? भांडणं होतात का? मला जरा सांगा ना तुमच्याविषयी। भांडणं होतात तुमच्यात?
झाले तरी खूप शॉर्ट पिरियडसाठी होतात ते. लास्ट झालेलं भांडण कुठलं? आठवत नाही असं, खूप मागे. कारण की आता हे फायनल इयर आहे तर जास्त भांडणं होत नाहीत, अशी थोडीफार क्वचित. थोडीफार होतात. खोड्या बिड्या करता की नाही वर्गात तुम्ही? काय करतोस तू खोड्या? हो म्हणालास लगेच पटकन. करतो काय खोड्या करतोस? चॉक वगैरे फेकून मारतो रिसेस मध्ये सगळ्यांना. खडू? हो फेकून मारतो? सगळ्यांना आणि स्पेशली मुलींना. हे मी पण करायचो. स्पेशली मुलींना. मुलींना फेकून मारतो? हे नव्हतं मी करायचो. नाही तसं जनरली सगळ्यांना करतो, पण ते मित्र सगळे आपलेच असतात ना. हा मग त्यांच्यामध्ये म्हणणे मग मुलींना मारू असं म्हणून मग तुम्हाला मारला असेल एकदा? हो. हा मग तुम्ही राग नाही आला असता तेव्हा एक फाईट द्यावी हो वाटलं ना. वाटलं? मग त्यांनी काय नंतर राग काही शांत बिंत केलास मैत्रिणीचा का काय? नाही परत थोड्या वेळानंतर आणखीन एक खडू मारल्यानंतर परत अजून तुझ्या काय आवडत्या खोड्या आहेत? तो अजून करतो की तो कधी डबा नाही आणत आणि दुसऱ्यांचे डबे खातो आणि संपून टाकतो दुसऱ्यांच्या वेळी. बिचारा दुसऱ्यांना काय खायलाच नाही मिळत. दिसत तर नाही अंगावर त्याच्या. आता सगळ्यांचे डबे खातो. तो कारण की डबेच नाही आणत ना स्वतःचा, म्हणून काय का असं खाल्लंच करतोस रे तू? नाही. तेवढीच नेमकी थोडी अशी मजा. स्वतःचा डबा तर आपण स्वतः तसंही घरी खातो, घरचं नेहमी खात हा नसतो. दुसऱ्यांचं पण थोडंसं वेगळं काहीतरी. बरं. टेस्ट वेगळी. टेस्ट वेगळी. हा. त्यातल्या त्यात ह्यांच्यापैकी कुणाच्या घरचा डबा खायला खूप आवडतो? त्याचाच यात पनीर विनीर आणतो ना तो. कळलं का तुला? स्वार्थी मित्र आहे तुझा. खरी तो मैत्रीण दुसऱ्यांना स्वार्थी बोलतो ऍक्च्युली. कोण हा का? काय नाव आहे रे तुझं? मी विसरलो. बरं आता मला सांगा, कुणाच्या घरी समजा एखादं जायचं ठरलं तर तुम्ही कुणाच्या घरी जाऊन खूप धमाल करता? नुपूर. कौन है नुपुर? तुम्ही आपके घर आते हैं ये सब? हाँ. तो आप क्या बनाते हो खास मेनू? मैं नहीं बनाती, मुझे खाना बनाना इतना अच्छे से आता नहीं है. अरे तो फिर हम क्यों आए यार? नहीं, लेकिन ये सब बहुत अच्छे कुक है. ये सा? सब बनाते हैं. शिवानी, गायत्री, अथर्वा बहुत अच्छा खाना बनाते हैं इन आपको लोग. कभी खिलाया? पास्ता खिलाया मेरे घर पे. पास्ता येतो तुला? वा. पण तुम्ही एकंदरीत सगळं खूप एन्जॉय करता. आता जरा मुद्द्याकडे बोलूया. स्वयंपाक करता येतो? हो थोडाफार. हो ठीकठाक. थोडा का फार का ठीक का ठाक काहीच कळत नाही. आई असं काहीतरी चपाती वगैरे बनवत असेल, मध्ये घुसून थोडीशी चपाती लाटायला दे वगैरे असं काहीतरी थोडं चालतं. थोडं थोडं येतं करता. आज आमच्या प्रेक्षकांसाठी तुम्हाला रेसिपी करायला लागेल. हो. कोण कोण करणार आहे? तुम्ही तिघ जण. तुम्ही मदत कोण करणार आहे मग तुला? मला ही हा. आणि या दोघी. या दोघी करणार आहेत. व्हेरी गुड. रेडी आहात ना मग? जायचं ना किचन कडे? चला मग विवेकानंद पॉलिटेक्निकच्या ग्रुप सोबत आपण जाऊयात किचन कडे. कॉलेजमध्ये तर काही किचन नसणार आहे. कट्ट्यावर जाऊयात, तिथे आपल्यासाठी एक कसा स्वयंपाक करतात ते पाहूयात. श्वेता आणि सिमरन, बरोबर ना? व्हेरी गुड. आता तुम्ही रेसिपी करणार आहात? हो. बरं. आता ही रेसिपी जी करणार आहोत आपण, तिचं नाव काय? मशरूम कबाब. मशरूम कबाब. कोणी शिकवलंय तुम्हाला? आमचे आईने हेल्प केलं आम्हाला, म्हणजे शिकवलं पण त्यांनाच आहे आणि हेल्प पण त्यांनाच केले, गाईड पण त्यांनाच केलं. श्वेताच्या आईने शिकवलंय का सिमरनच्या आईने शिकवलं? दोघींच्या आईने मिळून शिकवलं. दोघींच्या आईने मिळून शिकवलं. असं कसं? म्हणजे तुम्ही एकीच्या घरी जमला होतात का सगळ्यांनी? हा म्हणजे हिच्या घरी जमलेलं थोडं केलं, मग तो थोडा पार्ट जमत नव्हता, मग माझ्या आईने सांगितलं, हेल्प केली. अच्छा. मग तिच्या आईने कुठला पार्ट सांगितलं? आधीचं सगळं म्हणजे ते सारण वगैरे. अच्छा बरं. असं तुम्ही चौघींनी मिळून रेसिपी तयार केली. मग काय लागतं मशरूम कबाबसाठी साहित्य ते सांगा. ब्रेड क्रम्स, उकडलेले बटाटे, पनीर, मशरूम, कॉर्नफ्लॉर, स्टारफूल पावडर, कांदा, लिंबू, कांदा, कळंजी, ओवा आणि जिरा पावडर, धने पावडर, आमचूर, लाल तिखट आणि मीठ. मशरूम कबाबसाठी लागणारं साहित्य तुम्ही आम्हाला सांगितलं. का टेन्शन आलं का रेसिपी करायचं? नाही. खरं सांगा. नाही ना? चला मग आता मशरूम कबाबसाठी कृती काय करायची आधी? पहिले उकडलेले बटाटे. उकडलेले बटाटे 2 घेतलेत तुम्ही? हो. एक श्वेताचा आणि एक सिमरनचा. माझा कुठे? हरकत नाही, चालेल घ्या. उकडलेले बटाटे काय करायचं? ह्याला मॅश करायचं. घ्या मग मॅश करा. आणि श्वेताजी तुम्ही घाबरू नका. सिमरन लागली धीटपणाने सांगा की हे कर म्हणून, हो की नाही? पुढे काय करायचं? पनीर लागणार लगेच. बरं. पण ते थोडं थोडं करून घालायचं. अच्छा बरं. थोडं थोडं करत त्यात मिक्स करायचं, हो की नाही? आता हळूहळू करून तुम्ही अख्खं पनीर त्यात कुस्करून घेतलं, हो की नाही? आता पुढे काय करायचं? आता मशरूम. पुढे काय? आता ग्रीन ऑनियन. पातीचा कांदा, म्हणजे कांद्याची पात आपण घेतोय. कांद्याची पात आपण त्यात मिक्स केली, हो ना? आता पुढे? त्याच्यानंतर कांदा. आता कांदा. बरं.
हा 1 ऑनियन आहे फुल. अच्छा. अर्धा ऑनियन. अर्धा कांदा घ्यायचा. बरं. पुढे काय करायचं आता आपल्याला? आता हे स्टार मिक्स केलेलं आहे मिक्सीमध्ये. बरं. स्टार गरम मसाला आपण एकत्र करून घेतलाय. बरं. हा विकत आणलाय का खडा मसाला असं छान बारीक करून घेतल्यानंतर? स्टार वाला मिळतो त्याची पावडर केली आहे. बरं ठीक आहे. हा किती लागणार आहे? हा थोडा बस. पुढे काय लागणार आहे? त्याच्यानंतर हा मसाला म्हणजे काय मसाला आहे हा? त्याच्यात कलोंजी, जिरं आणि ओवा हे 3 मिक्स करून पावडर केले. अच्छा बरं. हे किती लागणार आहे सांगा? थोडंसं अजून थोडंसं. बस. पुरे? हो. आता काय लागणार आहे? धने पावडर. सिमरन मॅडम धने पावडर. बरं. 1 अख्खा स्पून. 1 अख्खा चमचा भरून. आपण अख्खा धनिया जे लीज असतात ना ते पण टाकले तर चांगलं वाटतं. अच्छा बरं. पुढे काय लागणार आहे? आमचूर पावडर. बरं. पुढे इतकी? हो बस. हे सगळं मिक्स करायचं. हो. आणि नंतर काय त्याचे कबाब करायचे? हो. अच्छा बरं. पुढे काय? तिखट. लाल तिखट. तसे करायला बऱ्यापैकी सोपे आहेत ना हे कबाब? हो. तुम्हाला नाही वाटत का सोपे? आहेत सोपे आहेत ना. पुढे काय मीठ ना? हो. बरं. तिखट तेवढं पुरे जेवढं आपण घातलंय? हो. व्हेरी गुड. थोडंसं जास्त म्हणजे जेवढं हवंय तेवढं तिखट. बरं. मीठ बघा ना. हां बस. पुरे ना? बरं. आता मला वाटतं हे आपलं मिश्रण सगळं आपण घातलंय. नाही हे सगळं एकदम मिक्स झाल्यानंतर थोडंसं ब्रेड क्रम्स. थोडेसे ब्रेड क्रम्स. बरं. त्याला एक घट्टपणा येण्यासाठी. हो की नाही? बरं. मग आता झालंय का तिथे मिक्स? पुढे काय मग ब्रेड क्रम्स देऊया? बरं. ते 2 टेबलस्पून. ह्याचं प्रमाण असण्यापेक्षा त्याची गरज किती आहे ते आपण नीट लक्षात घेऊन ते केलं पाहिजे. हो ना? कबाबसाठी लागणारं सगळं मिश्रण आपण करून घेतलं. पुढे काय करायचंय? आता त्याच्यात लिंबू पिळायचं. आता लिंबू पिळायचंय नक्की ना? बरं. पिळा. बस. पुरे इतकं लिंबू? हो. आता काय करायचंय? आता हे मिक्स करून झाल्यानंतर कबाब करायचे. बरं. आणि कबाब केल्यावर पुढे तळायचे. मग ह्याचं काय काम? ते तळताना कॉर्नफ्लोअर मध्ये घोळून घ्यायचं आणि मग तळायचे. म्हणजे काय होतं? स्टफ होते एकदम छान घट्टपणा येतो त्याला. क्रिस्पी पण येईल नंतर ब्रेड क्रम्स लावल्यावर कुरकुरीत पण होतील. हो की नाही? व्हेरी गुड. मग आता हे मशरूमचे कबाब आम्ही छान तयार करून घेतो आणि मग तळाईकडे वळूया. मशरूमचे कबाब आपण तयार करून घेतले. हो की नाही? पण थोडासा बदल झालेला दिसतोय मला. तुम्ही इकडे आलात आणि त्या तिकडे गेला. असं का केलं? पुढची कृती मी करणार आहे. पुढची कृती तू करणार आहेस. बरं. रेडी आहेस ना मग? पुढे काय करायचं? आता तळायचंय. आधी कॉर्नफ्लोअर हे करायचं. बरं. काय हे म्हणजे? कॉर्नफ्लोअर 4 टेबलस्पून कॉर्नफ्लोअर आणि 4 टेबलस्पून पाणी. बरं घ्या. तुम्हाला जितकं लागणार आहे तेवढं घ्या. त्या बाउलमध्ये घ्याल? इतकं पुरे? हो. व्हेरी गुड. पुढे काय? त्याच्यात पाणी घालायचं. किती लागणार आहे बघा? जेवढं प्रमाण कॉर्नफ्लॉवरचं तेवढंच प्रमाण पाण्याचं. बरोबर. आईने अगदी छान 2 गुणी मुलींना सगळं छान शिकवून पाठ करून घेऊन पाठवलंय. हो की नाही? एवढं पाणी पुरे ना? हो. बरं. पुढे काय करायचंय? पुढे आता हे कबाब ह्याच्यात घोळून घ्यायचे. बरं घ्या. ब्रेड क्रम्स मध्ये घोळून घेतले आणि मग क्रिस्पी होतील. डीप फ्राय करायचे. किती कबाब करून घ्यायचे आपण? 4 ते 5 सावकाश. व्हेरी गुड. किती वेळ लागतो याला तळून घ्यायला? 2 ते 3 मिनिटं. 2 ते 3 मिनिटं. पण एरवी जरी तू म्हणालीस मग अशी स्वयंपाकाची सवय नाही, पण त्या एवढ्या गरम तेलात खूप छान अलगच सोडलंस तू ते. ऍक्च्युली घरी प्रॅक्टिस आहे थोडीफार. आहे ना थोडीफार? तळते म्हणून. वा व्हेरी गुड. कौतुकच करण्यासारखं आहे. कौतुक करूयात, पण त्याआधी आपण पटकन घेऊन घेऊयात मशरूम कबाबसाठी लागणारं साहित्य आणि कृती. मशरूम कबाब बनवण्यासाठी लागणारं साहित्य: ब्रेड क्रम्स, उकडलेला बटाटा, पनीर, मशरूम, कॉर्नफ्लॉवर, चक्री फुलाची पावडर, पातीचा कांदा, लिंबाचा रस, कांदा, कलौंजी, जिरं, ओव्याची पावडर, धणेपूड, आमचूर पावडर, तिखट आणि मीठ. कृती: प्रथम एका बाउलमध्ये उकडलेला बटाटा घेऊन त्यामध्ये पनीर घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं. त्यामध्ये मशरूमचे तुकडे, पातीचा कांदा, पांढरा कांदा, स्टार फुलाची पावडर, कलौंजी, जिरं आणि ओव्याची पावडर, धणेपूड, आमचूर पावडर, तिखट, मीठ, ब्रेड क्रम्स आणि लिंबाचा रस घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं. तयार मिश्रणाचे कबाब करून ते कॉर्नफ्लॉवरच्या पेस्टमध्ये डिप करून ब्रेड क्रम्स मध्ये घोळवावेत आणि डीप फ्राय करून घ्यावेत. मशरूम कबाब आता तुमच्या क्लासमेट्सने आम्हाला करून दाखवले. आता गायत्री आणि अथर्व, तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आणि आता तुम्ही रेसिपी करणार आहात. तयार आहात का? हो. बरं. तुम्ही जी रेसिपी करणार आहात तिचं नाव काय? प्रागरी.
प्रागरी. बरं, कुणी शिकवली रेसिपी तुम्हाला? मी माझ्या एका फ्रेंडकडे खाल्लेली. होळीसाठी आम्ही तिच्याकडे गेलेलो. ती मला खूप आवडली आणि मग मला फ्रेंड आवडली नाही, फ्रेंडकडे गेलेलो तेव्हा ही डिश आवडली खूप. तर मग मला उत्सुकता झाली ती जाणून घ्यायची आणि मम्मीला मी सांगितलं की घरी कर. तर मग मला तिने शिकवली. बरं, ठीक आहे. मग आता प्रागरी करायसाठी तयार ना? हो, चालेल. चला, मग आता प्रागरी करण्यासाठी काय साहित्य लागतं ते आम्हाला सांगा. पिठी साखर मिक्स केलेला मावा, साखर, भिजवलेला मैदा, तूप, मैदा, मिक्स ड्रायफ्रुट्स आणि वेलची. हो की नाही अथर्व? पेट पूजा करायची आता. तू केलंस तरच आज माझं पोट भरणार आहे. हा, कॉन्फिडेंटली करणार ना? गायत्री मॅडम, चला काय करायला लागतं आधी? पहिले या मैद्याचे भिजवलेला मैदा त्याचे चपात्या करून घ्यायच्या. घ्या मग करून. करू का मी? हो. पण अथर्व, ह्याच्याशिवाय अजून तुझ्या काय आवडी आहेत रे? म्हणजे मला खेळायला वगैरे आवडतं. कुठला खेळ तुझा सगळ्यात आवडता आहे? ॲक्च्युली फुटबॉल वगैरे खूप खेळायला आवडतं. आणि गायत्री तुला? मला जास्त पुस्तकं वाचायला आवडतात. शॉर्ट स्टोरीज. व्हेरी गुड. मग स्वतःही लिहायचा प्रयत्न करतेस की नाही? स्वतः नाही, अजून नाही केला. पण आता जशी जशी वाचन वाढवशील तसा प्रयत्न तू हळूहळू करायलाच लागशील. हो की नाही? आणि वाचनातून कधीतरी आपल्यालाही लिहावं असं वाटतं. बरोबर आहे ना अथर्व? बरं. आणि ह्या पोळ्या लाटून घेतल्यानंतर पुढे काय करायचं? पोळ्या लाटून पुढे ह्याच्या इथे असे कापायचं असं आणि ते एकावर एक ठेवायचं, ज्याच्याने आपले असे व्रिंकल्स तळल्यावरती एकदम नंतर येते आणि ते क्रिस्पी होतं खूप. मग असं हे काप तयार करायचं आणि मग पुढची कृती करायची. हो की नाही? मग आपण एक काम करूयात, आता हे मैद्याच्या पोळ्या लाटून घेऊयात आणि मग पुढच्या कृतीकडे वळूयात. अथर्व आणि गायत्री, मैद्याच्या पोळ्या आपण लाटून घेतलेल्या आहेत, हो ना? पुढे काय करायचंय? आता एक मैद्याची चपाती घ्यायची. बरं. आणि त्याच्यात गरम तूप आपण घेतलेलं आहे, ते असं थोडंसं असं टाकून घ्यायचं. बरं. ते तूप आपण पसरवून घेतलं. हो की नाही? पुढे काय लागणार आहे तुला? पुढे आपण थोडासा मैदा, ते विंकल चांगले आले पाहिजे म्हणून घालायचं. बरं. मैदा घालायचं, ते पण पसरून मस्त घ्यायचं. पसरवून घ्यायचं. बरं. आणि त्याच्यावर ते एक चपाती आपली परत अजून एक अशी ठेवायची. ही दुसरी पोळी पण आपण मैद्याची त्याच्यावर ठेवली आहे. आता परत त्याला गरम तूप लावायचं. अच्छा. छान पसरून घ्यायचं. बरं. आणि त्याच्यावर परत मैदा घालायचा आणि परत तिसरी पोळी ठेवायची. अशा चारही पोळ्या करून घ्यायच्या. त्याचा एक लेअर तयार करायचा. हो की नाही? पुढे काय करायला लागतं? पुढे हे झालंय. आता आपण सुरी घेऊन त्याचे असे कट्स करणार आहेत. बर. हे तुला येतं का? हो. व्हेरी गुड. बर, ठीक आहे. बोलता केलंच सुद्धा तू. पुढे काय? ते ह्या डिश मध्ये पहिले असा एक काप काढून घ्यायचा. बरं. हा दुसरा ठेवायचा. बरं. क्या बात है अथर्व. आता परत आपल्याला सुरी घेऊन हे त्याचे 4 तुकडे करून घ्यायचे. बरं. आणि हे 4 तुकडे आता एकावर एक ठेवायचे. कारण एरवी तू आणि मग लाटायचं. आता हा अख्खा लेअर घ्यायचा आणि तो ठेवायचा पोळपाट लाटायचा ठेवायचा आणि हा परत लाटायचा. हेही तुला येतं? नाही. हा, ठीक आहे. मग ये गायत्री, तू इथे ये. आणि आता काय करायचं पुढे ते सांग. आता हे अख्खं घेता येणार नाही, आपण त्याचे अर्धे असं घेऊन त्याला लाटायचं. ठीक आहे. मग घ्या लाटून. आणि हे लाटून झाल्यावर पुढे काय करायचं? लाटून झाल्यावर त्याचं मावाचं सारण ते याच्यात टाकायचं. साखर आणि खवा. बर. आणि आता पुढे? आता याच्यात मावाचं सारण घालायचं. घ्या मग. याच्यात पिठी साखर आणि रोज एसेन्स टाकलेलं आहे. पिठी साखर आणि रोज एसेन्स टाकलेला आहे. बरं. त्याच्यात तुम्ही हा घातला मैद्याच्या पोळीमध्ये. आणि काय करायचं? मग आता याला फोल्ड करून. बरं. आता अच्छा, म्हणजे करंजीच्या पारीमध्ये जसं आपण सारण भरून घेतो तसं तुम्ही मैद्याच्या पोळ्या लाटून घेतल्या आणि त्याच्यामध्ये एक खव्याचं सारण भरलं. हो की नाही? पुढे काय? आता ह्याला तुपात तळून घ्यायचं. तुपामध्ये तळून घ्यायचं. डीप फ्राय की शॅलो फ्राय? डीप फ्राय करायचं. पण आपल्याला एक कशी पुरेल ती घात करायला लागेल की नाही? मग आम्ही एक काम करतो, या मैद्याच्या पोळीचे असेच अजून छान करंजा करून घेतो आणि मग त्या डीप फ्राय करायच्या तयारीला लागूयात. मैद्याच्या पोळ्या आपण लाटून घेतल्या, त्यात खवा भरला आणि त्याला छान बंद करून घेतलं. आणि तुम्ही जे एकावरती एक असे छान थर तयार केले होते ते इथे असे दिसत आहेत. हो की नाही? आता पुढे काय करायचंय? आता ते तळून घ्यायच्या तुपामध्ये. पण मग आपण हे का घेतलंय? ड्रायफ्रुट्स डेकोरेट करायला त्याच्यावर. आता हे तळून घ्यायचं ना. कोण टाकणार आहे? मी टाकतो.
आणि तळल्यानंतर किती वेळ साखरेच्या पाकात ठेवायचं? लगेच डीप करून काढायचं. व्हेरी गुड. मग तळल्यानंतर साखरेच्या पाकातून काढलं की मग आपली रेसिपी तयार. नाव काय म्हणालीस तू? प्रागरी. प्रागरी तयार होणार आहे साखरेच्या पाकात त्या करंज्या घातल्यानंतर. पटकन तुम्ही लिहून घ्या प्रागरीसाठी लागणारं साहित्य आणि कृती. प्राधी बनवण्यासाठी लागणारे साहित्य: पिठी साखर घातलेला मावा, मैद्याचं पीठ, साखर, मैदा, तूप, सुकामेवा आणि वेलची पूड. कृती: प्रथम भिजवलेल्या मैद्याच्या 4 पोळ्या लाटून घ्याव्यात. एका पोळीला तूप लावून त्यावर मैदा भुरभुरून त्यावर दुसरी पोळी ठेवावी. अशाच प्रकारे तूप आणि मैदा भुरभुरून मैद्याच्या पोळ्या एकावर एक ठेवाव्यात आणि त्याचे तुकडे करून घ्यावेत. हे तुकडे एकावर एक ठेवून त्याचे 4 तुकडे करावेत आणि पुन्हा एकदा एकावर एक दाबून त्याची पोळी लाटून घ्यावी. या पोळ्यांमध्ये साखर आणि खवा भरून त्या दुमडून घ्याव्यात. या दुमडून घेतलेल्या प्राधी तळून घ्याव्यात. तळून घेतलेल्या प्राधी साखरेच्या पाकामध्ये घोळवाव्यात. चेंबूर पूर्व भागातल्या विवेकानंद पॉलिटेक्निक कॉलेजचा हा ग्रुप आणि त्यांच्यासोबत आज आपण खवय्याचा एवढा छान भाग एन्जॉय केलात. मी तर केला, तुम्ही केलात का एन्जॉय? खरंच केलात ना? तुम्ही सगळ्यांनी एवढा छान आजचा भाग केलात, एवढ्या रेसिपीज छान केल्यात. डोंबिवलीकर तुम्ही, गायत्री तुम्ही आणि अथर्व कुठे गेला आहे ना, तुम्ही सुद्धा. आणि म्हणून रामदेव स्ट्रॉंग हिंग कडनं तुम्हाला एक छानसं गिफ्ट हॅम्पर. थँक्यू. खूप बरं वाटलं मला तुमच्या कॉलेजला येऊन, तुमच्या ग्रुपमध्ये येऊन. परत तर काय कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळणार नाही, पण तुम्ही ग्रुपमध्ये ऍडमिशन दिलीत ना मला, परत घ्याल ना तुमच्या ग्रुपमध्ये? व्हेरी गुड. म्हणजे आजचा भाग मी खूप एन्जॉय केला, यांनी पण केला. तुम्हाला कसा वाटला, रेसिपीज कशा वाटल्या, हा ग्रुप कसा वाटला हेही कळवा. त्यासाठी आमचा पत्ता आहे आम्ही सारे खवय्ये, झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC, झी मराठी @znetwork.com. मशरूम कबाब आणि प्रागरी या 2 खूप सुंदर आणि छान आणि मस्त रेसिपीज या पॉलिटेक्निक कॉलेजच्या स्टुडंट्सने आपल्यासाठी बनवल्यात. आता आपण सगळे मिळून ते खाऊयात. खाताना तरी उत्साह दाखवा ना जरा, खाऊयात ना. एरवी तुम्ही सगळे मिळून अथर्वाचा डब्बा संपवता, आता आज आपण हे संपूयात. चालेल ना? आम्ही संपवतो, तुम्ही घ्या निरोप आजच्या भागापुरता. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा, पाहत राहा रामदेव स्ट्रॉंग हिंग प्रस्तुत आम्ही सारे खवय्ये, दिल दोस्ती और पेट पूजा. नव्या नव्या चवी ढवी विचल्या ह्या तुम्हासाठी